रगडा पाणीपुरी बनवण्यासाठी इथे आपण 1 वाटी सफेद वाटाणे भिजत घातलेले, रात्रीचे वाटाणे भिजत घातलेले, त्यामुळे रात्रभर चांगले भिजतात. त्यानंतर त्यामध्ये 2 बटाटे घेतलेले, बटाट्यांची साल काढून अशा फोडी करायच्या, म्हणजे चांगले मऊसूद असे शिजले जातात. वाटाणे पहिले चांगले धुवून घ्यायचे, बटाट्याच्या फोडीसुद्धा धुवून घ्यायच्या. कुकरमध्ये वाटाणा आणि बटाटा एकत्र घालायचा, पुरेसं एवढं पाणी घालायचं, त्यामध्ये 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग आणि 1 पळी तेल घालून घ्यायचं, झाकण लावायचं आणि चांगलं मऊसूद असं शिजवून घ्यायचं. आता वाटाणे खूप कडक असतात, खूप वेळ लागतो, अशा वेळेस पाणी जर त्यामधलं सुकलं गेलं तर वाटाणे करपतात आणि मऊसूद शिजले जात नाही. मग काय करायचं आहे, पहिल्या मोठ्या गॅसवरती 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 2 शिट्ट्या झाल्या की गॅस बारीक करायचा आणि मोजून घड्याळाचे 10 मिनिटं बारीक गॅसवरती वाटाणा शिजून घ्यायचा. एकदम मऊसूद शिजला जातो. नंतरनं काय करायचं आहे, कुकर गार झाला की मॅचेने बटाटा आणि वाटाणे चांगले फोडून घ्यायचे आणि मग आपल्याला याला तडका द्यायचा. पळीभर तेल घातले, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घाला, परतून घ्या. नंतरनं यामध्ये कोथिंबीर घाला, हळद घाला, हिंग घाला, थोडीशी काळी मिरपूड घाला, थोडंसं काळं मीठ घाला आणि व्यवस्थित हलवून घ्या. त्यानंतरनं घोटून घेतलेले वाटाणे आणि बटाटा यामध्ये घाला, थोडंसं चवीप्रमाणे परत मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून 1 उकळी काढून घ्या. बघू शकताय छान असा ठेल्यावरती मिळतो, त्या पद्धतीने आपल्या इथे सिंपल रगडा पुरीसाठी रगडा बनवून